नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. बऱ्याच जणांचं असं होतं की ज्वारीची भाकरी पूर्णपणे थापेपर्यंत येतं त्यांना, पण ते तव्यावर टाकताना तुटून जातं. मग ती तुटू नये यासाठी काय करावं लागतं ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आणि चॅनलवरती जर का नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करू. सर्वप्रथम आपण तव्यावरती थोडंसं पाणी गरम करून घेऊ, कारण गरम पाण्याने ज्वारीचं पीठ एकदम चांगल्या प्रकारे मळता येतं आणि ज्वारीच्या भाकरीमध्ये जे पीठ चुरतो ना आपण, त्यामध्ये थोडी चीक तयार होते आणि त्या चीकमुळे आपली भाकरीही तुटत नाही. पाण्याला उकळी येईपर्यंत गरम होऊ दे. पाणी गरम होईपर्यंत आपण इकडे ज्वारीचं पीठ चाळून घेऊ. मी इथे 2 भाकरी बनवणार आहे, तर मी पीठ काय मोजून वगैरे घेतलेलं नाही आहे वाटीने, तर अंदाजेच घेते मी. पीठ हे चाळणीने व्यवस्थित चाळूनच घ्यावे. आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता हे पाणी आपण चाळलेल्या पिठामध्ये टाकू. पीठ कमी आणि गरम केलेलं पाणी जर का जास्त होत असेल तर ते पूर्ण टाकू नका बरं का, बाजूला काढून घ्या. आता इकडे आपण तवा गरम व्हायला ठेवू आणि आपण आता पीठ चुरायला सुरुवात करू. गरम पाणी आणि आपण आता जे चाळलेलं पीठ आहे ना, ते पूर्णपणे मिक्स होऊ. आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाणी हाताला खूप जास्त चटका बसते बरं का, तुम्ही चम्मच वगैरे घ्या. अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने आपण पीठ चुरून घेऊ. पीठ चुरणे या शब्दाला तुम्ही काय म्हणता? मळणे म्हणता का? आमच्या घरात आम्ही पीठ चुरणेच म्हणतो. याआधी मी चपातीचा व्हिडिओ टाकला होता, पोळी कशी बनवायची फुगणारी, तर त्यामध्ये मी असंच पीठ चुरून घेऊ बोलायची ना, तर बऱ्याच जणांनी कमेंट केलं होतं की मराठी शुद्ध शब्द हा पीठ चुरणे नाही, पीठ मळणे आहे. माझ्या तोंडामध्ये बार पीठ चुरणेच येतं, तर तुम्ही समजून घ्या. पीठ मळून घेऊ आपण व्यवस्थित. व्हिडिओची लेंथ जर का थोडी मोठी झाली तर प्लीज शेवटपर्यंत पहा. पूर्णपणे व्यवस्थित दाखवावं लागतं, तर व्हिडिओ थोडा मोठा पण होऊ शकतो. व्यवस्थित आपण गोल गोल हुंडा बनवून घेऊ. वरून थोडंसं सुका पीठ टाकू. आता या भाकरीला आपण हलक्या हलक्या हाताने थापून घेऊ.
भाकरी जर का तुमच्या हातालाच जर चिटकत असेल ना, तर हाताला थोडंसं कोरडा पीठ लावायचा. आणि जर भाकरी खालीच जर का चिटकत असेल ना, तर हाताला थोडंसं पाणी लावायचं, जेणेकरून भाकरी तुमच्या हाताबरोबर फिरली पाहिजे. इकडे आपला तवा हा व्यवस्थित गरम झाला आहे. एकदम फुल गॅसवरती आपण भाकरीला शेकून घेऊ. अशा प्रकारे आपण हातावरती भाकरी घ्यायची आणि नंतर ती तव्यावरती हळूच सोडायची. भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर थोडं वेळ थांबायचं, भाकरी थोडी गरम होऊ द्यायची आणि त्यानंतर त्याच्यावरती पाणी फेरायचं. आता ही भाकरी फेरायची कशी, म्हणजे पलटी कशी करायची, जेव्हा हे वरचं लावलेलं पाणी आहे ना, ते पूर्णपणे सुकायला पाहिजे. जास्त पण सुकायला नाही पाहिजे. असं हात लावून पाहायचं, जर ते पीठ तुमच्या हाताला लागत असेल ना, तर पलटी नाही करायची. जर पूर्णपणे ते सुकलं असेल ना, तर मग चाकू किंवा चम्मचच्या सहाय्याने ते आपण पलटी करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे. आपण आता दुसऱ्या भाकरीची तयारी करून घेऊ. पीठ ऑलरेडी चुरलेलं होतं ना, त्यामुळे आता आपण व्यवस्थित गोल हुंडा बनवू. त्याची छोटीशी हातावर थोडंसं थापून घेऊ आणि नंतर मग आपण खाली ठेवून थापू प्लेटमध्ये. बघू शकता किती छान आपली तव्यावरची भाकरी फुगायला लागली आहे. एकदम मऊ आणि लुसलुशीत अशी भाकरी तयार होते या पद्धतीने जर तुम्ही केलात तर. भाकरीला जास्त शेकायचं नाही बरं का. जास्त काळे काळे डाग आल्यानंतर भाकरीमध्ये कडसरपणा येतो. त्यासाठी भाकरीला थोडं थोडं शेकायचं, जेणेकरून भाकरी एकदम मऊ आणि एकदम अशी गोड लागते खायला. जास्त शेकल्यानंतर त्यावरती काळे डाग जास्त पडतात आणि मग भाकरी थोडी कडू कडू लागते.
अशा पद्धतीने तुम्ही पण भाकरी बनवा. नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आपली भाकरीची रेसिपी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला का नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.